श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। प्रथम आपल्या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण चैत्र नवरात्र 2025 म्हणजे गुढीपाडवा ते रामनवमी या काळामध्ये आपण आपल्या कुलदेवीच्या कोणत्या सेवा करायच्या, घटस्थापना कधी करायची तर हे बघणार आहोत। तर 30 मार्च रविवार या दिवशी चैत्र नवरात्राचा पहिला दिवस म्हणजे चैत्र नवरात्र सुरू होतं आणि ह्याच दिवशी गुढीपाडव्याचा सण देखील आहे। तर आता कसं असतं की चैत्र नवरात्र हे प्रत्येकाच्याच घरामध्ये चैत्र नवरात्राचा घट बसतो असं नसतं की म्हणजे कसं असतं की शारदीय नवरात्रामध्ये प्रत्येक जण म्हणजे प्रत्येक घरामध्ये आपल्या कुलदेवीचा घट हा बसला जातो। तर असं चैत्र नवरात्राचं नाही, चैत्र नवरात्रामध्ये प्रत्येक जण घट बसवतो असं काही नसतं। तर आपल्या घरामध्ये ज्या काही रूढी आहेत, परंपरा ज्या काही चालत आलेल्या आहेत, तर त्याच्यानुसार आपण करायचं की तुमच्या घरामध्ये जर चैत्र नवरात्रामध्ये घट बसवत असेल, 9 दिवस उपवास करत असेल तर तुम्ही ते करा, नसन बसवत तर करू नका। कसं असतं की व्हिडिओ ऐकली म्हणून आपण काहीतरी नवीन सुरू केलं तर असं काही करायचं नाही। हो ठीक आहे, घट नाही बसवणं ठीक आहे, पण आपल्याला सेवा तर करायची आहे ना। शेवटी जसं शारदीय नवरात्राच्या 9 दिवसांना महत्व आहे तसं चैत्र नवरात्राच्या 9 दिवसांना देखील खूप महत्व आहे। ह्या 9 दिवसांमध्ये देखील देवी तत्व हे खूप मोठ्या प्रमाणावर जागृत असतं। त्याच्यामुळे आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा ही करायचीच आहे, कारण की जेव्हा आपल्या कुलदेवीची सेवा घडत नाही तर त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये अडचणी तयार होतात आणि कुलदेवी म्हणजे जी आपल्या कुलाचं रक्षण करते तिची सेवा आपल्याकडून झालीच पाहिजे। पण आपलं कसं होतं की एकदा शारदीय नवरात्राचे 9 दिवस गेले, आपण 9 दिवस आपल्या कुलदेवीची सेवा केली, बस त्याच्यानंतर आपण वर्षभर काही आपल्या कुलदेवीची सेवा करत नाही, आपल्याकडून काय सेवा होत नाही, फक्त नमस्कार करणार, दिवाबत्ती करणार, आपल्याकडून एवढंच होतं। तर असं करायचं नाही। तर आता ठीक आहे, जरी तुम्ही आता चैत्र नवरात्राचे घट जरी बसवत नसाल तर आपण सेवा मात्र करायची आहे। तर सेवा काय करायची हे बघूया आपण। तर आई भगवतीची सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजे कोणती की दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण। तर आपण ह्या 9 दिवसांमध्ये दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पारायण करायचे। ते तुम्ही तुमच्या वेळेनुसार 9 करा, 14 करा, 7 करा, तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जेवढे शक्य होतील तेवढे तुम्ही दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पारायण करायचे आहे। आता दुसरी सेवा कोणती की कुंकुमार्चन। देवीला ही सगळ्यात प्रिय असलेली सेवा कुंकुमार्चन। तर आपल्या घरामध्ये देवीचा फोटो असेल, देवीचा टाक असेल, देवीची मूर्ती असेल किंवा मग श्रीयंत्र असेल तर तुम्ही याच्यावर कुंकुमार्चन करायचं आहे। कुंकुमार्चन कसं करतो हे तर सर्वांना माहितीच असेल की आपण देवीचा मंत्र म्हणत म्हणजे तुम्ही नवरनव मंत्र म्हणा, कमलात्मक मंत्र म्हणा, त्याच्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणा, तुम्हाला जो मंत्र येत असेल तो तुम्ही म्हणा आणि मंत्र संपल्यानंतर नमो नमः म्हणायचं आणि देवीला आपण कुंकू हे अर्पण करायचं। तिच्या चरणापासून डोक्यापर्यंत आपण कुंकू हे अर्पण करायचं असतं। तर आता पुढची सेवा, तर आपण ह्या 9 दिवसांमध्ये देवीला लवंगांची माळ घालायची। तर आता ही लवंगांची माळ घालताना पण त्या लवंगा ज्या आहेत ना तर त्या फुलांसकट हव्या, म्हणजे ते तुटलेली वगैरे लवंग ही नको आहे। तर अखंड लवंग हवी जिला फुल आहे, तर अशा लवंगांचा आपण हार करायचा आणि तो देवीच्या आपण फोटोला हार घालायचा आणि हा हार दुसऱ्या दिवशी तुम्ही निर्माल्यात टाकायचा। आता त्याच्यानंतर काय, आता आपण देवीची 5व्या माळीला किंवा 7व्या माळीला आपण ओटी भरतो। म्हणजे काय की आपण साडी चोळी, शृंगाराचे अलंकार, श्रीफळ, तर आपण हे सगळं हे आणि दक्षिणा आपल्या ऐपतीनुसार दक्षिणा ठेवायची त्याच्यावर आणि असं आपण हे देवीची ओटी भरायची। त्याच्यानंतर आपण काय करतो की अष्टमीला आपण कन्यापूजन करतो। तर आपल्याला जेवढ्या मिळतील 5, 11, 7 तर तुम्ही अशा छोट्या मुलींना बोलून घ्यायचं, त्यांना जेवण द्यायचं आणि त्यांना उपयोगात येतील अशा भेटवस्तू द्यायच्या। अशा प्रकारे आपण काय करायचं, कन्यापूजन करायचं। तर आता सगळ्यात महत्वाचं की आता तुम्हाला म्हणजे ह्या सेवेंपैकी कोणतीही 9 दिवस सेवा करायला जमलं नाही तर आपण काय करायचं, किमान तुम्ही शेवटच्या दिवशी तरी आई भगवतीची सेवा करा। म्हणजे दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण करा, कुंकुमार्चन करा, लवंगांचा देवीला हार घाला
आणि तुम्हाला हे शक्य नाही झालं तर कमीत कमी तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्रम हे 11 वेळेस पठण करा। तर तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्रम जेव्हा 11 वेळेस पठण करता तर तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं फळ मिळतं, असं या ग्रंथामध्ये देखील लिहिलेलं आहे। त्याच्यानंतर तुम्ही कुंकुमार्चन करा, तर म्हणजे तुम्ही शेवटच्या दिवशी तरी किमान थोडासा वेळ काढून सेवा करा। तर आता गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे चैत्र नवरात्राची सुरुवात आणि गुढीपाडवा, तर ह्या दिवशी तुम्ही जर तुम्हाला म्हणजे एखादा तुमचा घरातला टाक खराब झालेला असेल तर तुम्ही म्हणजे हा टाक आधीच बनवायला टाकायचा आणि गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही या टाकाची स्थापना करू शकता। त्याच्यानंतर तुम्ही पितरांच्या टाकाची देखील स्थापना करू शकता गुढीपाडव्याच्या दिवशी। आता खूप जणांची म्हणजे खूप बायकांची इच्छा असते की आपल्या देवाऱ्यामध्ये मंगल कलशाची स्थापना करायची, पण त्यांच्या देवाऱ्यामध्ये मंगल कलश नसतो, तर तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी मंगल कलशाची स्थापना करू शकता। हा दिवस खूप चांगला असतो। तर आता आपण बघूया की घटस्थापनेचा मुहूर्त कोणता आहे। तर 30 मार्चला सकाळी 6:13 सुरुवात होते, तर 10:22 तुम्ही घटस्थापना ही करू शकता। तर अशा प्रकारे आपण शारदीय नवरात्रामध्येच नाही तर चैत्र नवरात्रामध्ये देखील आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे आणि आपल्या कुलदेवीचे आशीर्वाद आपण मिळवायचे आहेत। तर झालेली सेवा आपण स्वामींच्या चरणी रुजू करूया। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।